स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कासारे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर, 35 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नंदुरबारला रवाना। साक्री तालुक्यातील कासारे येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पारख परिवार आणि कांतलक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात पार पडले। प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, तालुका अध्यक्ष विलास देसले, सुरेश पारख, रवींद्र देसले, विद्यानंद पाटील, बाबा देसले, करीम शाह, जितेंद्र तोरवणे, योगेश भुई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे, तालुका अध्यक्ष विलास देसले, सुरेश पारख यांनी स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतीस उजाळा देत पारख परिवाराच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमात अण्णासाहेब सुरेश सोनवणे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विद्यानंद पाटील, बस चालक जितेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला। शिबिरात कांतलक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अर्चना वडवी यांच्या मार्गदर्शनाखाली 272 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी झाली। त्यातील निवडक 35 रुग्णांना 22 जुलै रोजी विशेष बसने नंदुरबार येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले। या रुग्णांचा प्रवास चहा, नाश्ता, जेवण, लेन्ससह शस्त्रक्रिया व त्यानंतरची साथ आणि 20 दिवसांची तपासणी ही सर्व सेवा पूर्णपणे मोफत दिली जात आहे। या प्रसंगी निसर्ग मित्र समितीच्या कार्याध्यक्षा सौ मंगला पारख, अल्पसंख्याक आघाडीचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष करीम शहा, किसान सेलचे रवींद्र देसले, साक्री तालुका उपाध्यक्ष बाबा देसले, कासारे शहर अध्यक्ष जितेंद्र तोरवणे, उपाध्यक्ष योगेश भोई यांच्यासह नागरिक वर्गुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, साक्री, सहसंपादक अनिल बोर। सुरेश भाऊंनी अतिशय प्रामाणिकपणे समाजातल्या खालच्या वर्गातला माणूस, स्त्री पुरुष किंवा वरच्या वर्गातला असो, ज्यांना ज्यांना या अडचणी आल्या त्यांच्यासाठी शिबिरं घेऊन या रुग्णांचं भव्य मोफत नेत्र शिबिर आयोजित करून त्यांचे ऑपरेशन केले। त्याबद्दल स्वर्गीय अजितदादांची आज प्रथम जयंती आहे। त्या लोकरीत्याला अभिवादन करण्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी जी मेहनत घेतली आणि जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी तुमचा प्रथम आभारी आहे। जनसामान्यांचा नेता म्हणून दादा परिचित होते। अपघाताने दादा आपल्यात राहिले नाही, पण त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम स्तुत्य आहे। मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे पण ऑपरेशन चांगलं हो, यशस्वी हो, शुभेच्छा देतो।